खरोखरच आज आनंद वाटला। मेजर ध्यानचंद यांचं आपण पुतळ्याचं अनावरण केले। माझ्या अनेक वर्षाचं एक स्वप्न होतं की ज्या वेळा मी 2002ला जेव्हा आम्ही हॉकी स्टेडियम तयार करायला प्रयत्न केला त्यावेळाच मी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम हे नाव द्यायचं का। खरोखरच मेजर ध्यानचंद यांचा इतिहास जर बघितला तर त्यांचं खरोखर देशप्रेम होतं। आज हिटलर जग होता ज्यानं आयुष्यात कोणाहीपाशी नाच आहे त्यांना आवडत नव्हतं, पण मेजर ध्यानचंद यांना त्यांनी गेली 2 ते 3 वेळा त्यांची मॅच बघून एवढी फिदा झाली त्यांच्यावर जर्मनमध्ये, आणि त्यांनी त्यांना ऑफर दिली की तू माझ्या देशाखंड केलं, मला म्हणाल ते देतो, पण तो म्हणला नाही मी साधा शिपाई, मी माझ्या देशाखंडच घेणार, माझ्या भारताखंडच घेणार। आणि भारताला त्यांनी पहिलं सुवर्णपदक जगाच्या नकाशावर भारत देश हा दाखवला ते मेजर ध्यानचंद। आणि यांचा पुतळा आपण महाराष्ट्रामध्ये पहिला कोल्हापुरात आणि त्या स्टेडियमला पण नाव त्यांचं दिल्याचा ह्याला मला गर्व आहे आणि अभिमान आहे, कारण हे आमच्या हॉकी खेळाडूंचं दैवत आहे आणि त्यांचा पुतळा आज होतो आहे। लई दिवसाचं माझं पण स्वप्न होतं हे पूर्ण करण्यासाठी माडिक समूह आणि अमोल माडिक यांनी मला फुल पाठिंबा दिला आणि तसंच खेळाडूंनी अनेक खेळाडूंनी यांना पुन्हा पाकळी मदत केली आणि हे स्टेडियम पूर्ण करायसाठी आजी माझी आमदार खासदार पत्रकार बंधू माझी नगरसेवक आजी माझी शासकीय अधिकारी त्यानंतर तुम्हाला DS ऑफिस म्हणा हे शासकीय स्पोर्ट ऑफिस या लोकांनी वेळोवेळी आपणाला मदत केल्यामुळं आपले स्वप्न लवकरात साकार होते। आता लवकरात लवकर खेळायला पण मिळणार आहे खेळाडूंना। आता थोड्या अडचणी दूर झाल्यानंतर आणि अनेक वर्षाचं कोल्हापूरला आंतरराष्ट्रीय दर्जाचं हॉकी खेळ मेजर ध्यानचंद याचं ते तयार होते आणि मुलं इथे खेळतात, हाच फार मोठा आनंद आहे। क्रीडा निमित्त मी सर्वांना एकदा मी शुभेच्छा देतो। विजय साळुंखे सरदार माजी स्टँडिंग चेअरमन व डिस्ट्रिक्ट हॉकीचे अध्यक्ष आणि मी सर्व लोकांचं पत्रकार बंधू सकट सर्व लोकांचं मी आभार मानतो की तिने असंच आम्हाला सहकार्य करावं, कारण खेळामध्ये राजकारण नसते की माझ्या इथल्या आमदार खासदार असून दे, राजकीय नेते असून द्या, पत्रकार बंधू असून दे, म्हणजे खेळाडूंपणे पण असून दे, सगळं बाजूला ठेवून सहकार्य केलं असं सगळ्या प्रोजेक्टला सहकार्य करावं हीच माझी कळकळून विनंती आहे। कोल्हापूर आपलं फार मान आहे, माझा देश मान, माझं राज्य मान आहे। जय महाराष्ट्र, जय हिंद। विजय साळुंखे सरदार कोल्हापूर एवढीच माझी कळकळून विनंती आणि मेजर ध्यानचंद यांना मानाचा मुजराने माझा सलाम।